पालघरच्या प्रस्तावित वाढवण बंदराला जोडणाऱ्या ग्रीनफील्ड महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया ही सुरू करण्यात आली आहे। पण त्या कारवाईला विरोध करत स्थानिक रहिवाशांनी आज चिंचणी डहाणू बोईसर मार्ग हा तब्बल 3.5 तास रोखून धरला होता। या आंदोलनादरम्यान पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यातही घेतलं। या आंदोलनात महिलांचा सहभाग होता। पोलिसांकडून धरपकड सुरू असताना काही ठिकाणी धक्काबुक्की आणि शाब्दिक बाचाबाचीही झाली। वाढवण बंदर संघर्ष समितीनं हा प्रकल्प कायदेशीर नसल्याचा दावा केला असून तो कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे। आंदोलकांनी रोखून धरलेला चिंचणी डहाणू बोईसर हा मार्ग मुख्य रहदारीचा असल्यानं शालेय विद्यार्थी, रुग्ण आणि प्रवासी त्यावर अडकून पडले होते। शांततेच्या मार्गाने आमचं आंदोलन चालू होतं, पण पोलिसांची वाढती दादागिरी, खाकी वर्दीतले गुंडे, हे खाकी वर्दीतले पोलीस नाही, हे गुंडे सगळ्या आई बहिणींना खेचपडे त्यांनी इथे आणून नाही बसवलं। यांची जबरदस्ती खूप वाढत चालली। आमचं जल जंगल वाचलं पाहिजे, आमची झाडं वाचली पाहिजे, निसर्ग वाचला पाहिजे, म्हणून आम्ही लढतोय। आमच्या मुलाबाळाच्या भविष्यासाठी आम्ही लढतोय। सर्व प्रक्रिया पूर्ण कधी झाली नाही, भूसंपादन पूर्ण झालं नाही, अशा अनेक त्रुटी असताना सुद्धा या ठिकाणी अनधिकृतपणे हे दगड टाकायला लावलेले होते, रस्त्यासाठी दगड टाकायला लावले होते। ह्याला विरोध करण्यासाठी सर्व हे लोक या ठिकाणी एकत्र जमले होते आणि ह्या ठिकाणी आता जे काही आंदोलकावरती जे काही अटकसत्र सुरू केलेलं आहे हे अतिशय निषेधार्थ आहे आणि ह्याच्याबद्दल आम्ही कोर्टामध्ये परत न्याय मागणार आहोत। लीडर लोकांना समजवण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण त्यातले काही लीडर्स हे समजण्याच्या परिस्थितीमध्ये किंवा चर्चेच्या परिस्थितीमध्ये नव्हते आणि 3.5 तासापासून हा जो डहाणू चिंचणी रोड जो त्यांनी अडवून ठेवला होता, त्यामुळे लोकांची गैरसोय होत होती। ती गैरसोय होत असताना त्यांना 3 ते 4 वेळा आपण सर्वांना सूचना देण्यात आल्या की आपण हा रस्ता खाली करावा आणि ही जागा मोकळी करावी। हा जो सिंगल लेन रोड आहे, याला कुठला अल्टरनेट रोड नसल्यामुळे लोकांची गैरसोय होते। आपण बघताय ॲम्ब्युलन्स जात आहेत, 2 ॲम्ब्युलन्स इथून पास झाल्यात, पण ॲम्ब्युलन्स व्यतिरिक्त इतर कुठल्याही वाहनांना जाऊ न देणे यामुळे कुठेतरी लोकांची गैरसोय होत होती। आणि किती लोकांना आता ताब्यात घेतलं? एक 15 ते 20 लीडर्सला आपण डिटेन केलेलं आहे आणि डिटेन्शनची प्रक्रिया अजूनही सुरू आहे।